नमस्कार मंडळी, आज आपण नालासोपारा वाघेला येथे आलेलो आहोत आणि वाघेला येथे श्री स्वामी समर्थांचा मोठा मठ आहे आणि या मठामध्ये आज आपण पदार्पण केलेलं आहे. तर आपण थोडक्यात मठाबद्दलची माहिती घेऊया. आपल्याला तिथले कार्यकर्ते जे काय असतील ते आपल्याला याबद्दल 2 शब्द सांगतील, ते आपण ऐकूया. धन्यवाद. दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर तुम्हाला जर का ह्या ठिकाणी यायचं असेल तर नालासोपाऱ्याला उतरून वेस्टला रिक्षाने येऊ शकता किंवा बसेसची सुद्धा सेवा आहे. इथे येण्यासाठी वाघेला म्हणून सांगायचं आणि वाघेला या ठिकाणी आल्यानंतर स्वामी समर्थांचा मठ हा प्रसिद्ध आहे, कोणी सांगू शकेल. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आता आपण नालासोपारा वाघेला येथे आलेलो आहोत आणि वाघेला येथे श्री स्वामी समर्थांचा मोठा एक मठ आहे आणि त्या मठामधील कार्यकर्ते म्हणून आहेत तिथे आपल्याकडे आता हजर आहेत. त्यांचं नाव काय म्हणा नाईक म्हणून आहेत. तर ते आपल्याला मठाबद्दल काही थोडक्यात 2 शब्द सांगतील, ते आपण थोडक्यात त्यांच्याकडूनच माहिती घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? श्री स्वामी समर्थ. माझं नाव जयवंत नाईक आहे आणि आज आता आपण जिथे बसलो हे वाघोली गाव आहे आणि वाघोली गावामधील असलेला हा स्वामी समर्थांचा मठ आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही बघत असाल तर अंडरग्राऊंड गणेश मंदिर आहे, ज्याला नुसतीच 2 दिवसापूर्वी ह्याला 25 वर्ष कंप्लीट झाले. 25वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आणि त्यावेळेला साधारणतः 20 ते 25,000 लोकांनी या मंदिराला भेट दिली. त्याचे सर्वस्व क्रेडिट जे आहे ते तुमच्यासारख्या यूट्यूबर्स आणि इंस्टाग्रामच्या जे क्रिएटर्स आहेत त्यांना जास्त जातं आणि आल्यानंतर त्यांची सेवा करणं किंवा त्यांना चांगला आनंद देण्याचं काम हे आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जसेल तशी त्यांची सेवा केलेली आहे. तर येणाऱ्यासाठी जर तुम्हाला बघितलं तर हे नालासोपारा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं नाव वाघोली आहे आणि वाघोली गावात साधारण यायचं असेल तर तुम्हाला शेअरिंग रिक्षास भरपूर मिळतात, ज्याचं चार्जेस असतं 30 ते 40 रुपये घेतात आणि जर तुम्ही प्रायव्हेट रिक्षा करून इथपर्यंत यायचं ठरवलं तर ते 150 ते 200 रुपयापर्यंत चार्ज घेतात. आणि ह्याला एक वेगळा आनंद काय आहे की तुम्ही वाघोली गावात आला तर वाघोली गाव हे आता नुसतं गाव राहिले नाही, हे तीर्थक्षेत्र झालेलं आहे. आणि त्याचं कारण असं की आमच्या गावामध्ये साधारणतः 2010ला शनीचं मोठं मंदिर आहे, जे शनी शिंगणापूरसारखं तुम्हाला फील देतं. त्याच्यानंतर आदमापूरचे जे बाळूमामा प्रसिद्ध आहे त्यांचंसुद्धा इथे मंदिर आहे, ज्याचं नाव आहे बाळूमामा मंदिर वाघोली. येताना तुम्ही बघितलं तर आमची ग्रामदेवता जी वाघेश्वरी मातेचं मंदिर आहे, जी खूप प्रसन्न वातावरणाच्या आजूबाजूला सगळं तलाव बिलाव असल्यामुळे तुम्हाला त्याचं वातावरण चांगलं मिळतं. तुम्ही देवाची आराधना केली तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल याची 100% शाश्वती मी देतो. कारण इथे येणारा भक्त जो आहे तो खूप आनंदी होऊन जातो, कारण सगळ्या दिवसांचं त्यांना दर्शन होतं. तुम्ही आमच्या या कंपाऊंडमध्ये शिरल्यानंतर राईट साईडला तुम्ही बघितलं तर अमरेश्वर महादेव आहे, समोरच भव्य असा स्वामींचा मठ आणि राईट साईडला अंडरग्राऊंड गणपती मंदिर. भविष्यामध्ये तुम्ही बघत असाल तर राईट साईडला गणपती मंदिराच्या समोर आम्ही भंडाऱ्यासाठी मोठी शेड ओपन करत आहोत, जी लोकांसाठी दर गुरुवारी आम्ही महाप्रसाद भंडारा आणि इतर काही प्रोग्राम असतील त्यासाठी आपण तो हॉल बनवत आहोत.
लोकांच्या सहयोगाने आणि लोकांच्या म्हणतात ना आशीर्वादाने इथे बनत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांसाठी खूप चांगल्या चांगल्या सुविधा इथे तयार करणार आहोत आणि लोकांनी यावा, त्याचा आनंद घ्यावा, लोकांनी त्यांच्या इच्छा प्रकट कराव्या आणि गणपती बाप्पाला मी प्रार्थना करतो की त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं तीर्थक्षेत्र कसं डेव्हलप होईल आणि वाघोलीचं नाव जगाच्या पाठीवर कसं जाईल याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. लाल नाईक साहेबांनी योग्य ती माहिती आपल्याला दिलेली आहे. आपण त्यांचे खरोखर धन्यवाद मानूया. नाही धन्यवाद नाही. तुमच्या व्ह्युअर्सनी सांगेन की तुम्ही बघा या आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आमच्या भावाला पण मदत करा आणि चांगले त्यांना सपोर्ट करून त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि मी पण भरपूर प्रयत्न करेन की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल कसं जाईल आणि भाऊचं नाव कसं उज्ज्वल होईल. धन्यवाद. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. इथे स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत. आता आपण थोडा आजूबाजूचा हा परिसर पाहणार आहोत. इथे आता अंडरग्राऊंडमध्ये मंदिर आहे. आता आपण तिकडे अंडरग्राऊंडमध्ये जाणार आहोत. इथे श्रीरामाची आणि हनुमंतांची मूर्ती ठेवलेली आहे. गणपतीची स्थापना सुद्धा इथे केलेली आहे. आजूबाजूला खूप शांत असं वातावरण आहे इथे.
त्याचप्रमाणे आजचा हा ब्लॉग सर्वांना आवडला असल्यास सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथे बाजूलाच गोशाळा म्हणून आहे.